नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः ओ तुझरे चरणाचा साथिया ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार उनी आता विठ्ठला 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 वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन वडांगडी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाले भरपूर वर्षापासून तुम्हाला आठवत नाही बरोबर तुम्ही कोणीच नव्हते तेव्हापासून चालू झालेला तुम्ही कोणीच राहणार नाही तोपर्यंत चालणारा असा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आजच्या दिवशी गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे. हे 6व्या दिवसाचं वाक्पुष्प प्रभूचरणी समर्पित करण्याचा सुयोग आहे. हे वाक्पुष्प प्रभूचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा आणि वैष्णवाचे लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल आज या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही रोहिदास महाराज, हरिभक्तीपरायण सदानंद महाराज गुरुजी. सदानंद म्हटलं की गुरुजीच म्हणतात लोक आता. आणि आहात तुम्ही खरं म्हणजे खरंच गुरुजी आहात. हरिभक्तीपरायण आमचे राहुल महाराज, हरिभक्तीपरायण आमचे दिनेश महाराज. विनेकरी बदलेल दिसतात जरा. हे तुम्ही नाही ना? तुमचा फोटो नाही याच्यात? अच्छा, तुमचा फोटो नाही याच्यात. म्हटलं कार्यकर्त्याला सांगा मला फोटो नसताना सुद्धा अत्यंत आनंदित असलेले आमचे विनेकरी आणि ही सगळी मंडळी बघा.
आमचे सागर महाराज ना, आज तू धोतरावर असल्यामुळे तुला महाराज म्हणावं लागेल. त्यांचे मित्र, तुमचं नाव काय? शांताराम महाराज. दुसऱ्या लाईनीतले महाराज आणि तिसऱ्या लाईनीतले महाराज. बरोबर उंचीप्रमाणे उभे केले तुम्ही, ते काय उंच आहे. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी कोणाच्या संस्थेतले आहे तुम्ही? कुठे आहेत महाराज? राहुल महाराजच्या संस्थेतले. वा. आणि आमचे हरिभक्तीपरायण गोरख महाराज. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे प्रवीण भाऊ या ठिकाणी येण्यासाठी आपला तर आग्रह होतात, पण आमच्या माऊलीचा जास्त आग्रह होता. आमचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमचा श्रीहरी, त्याचं नाव यासाठी मी घेतो की खरं म्हणजे तो दुःखद प्रसंगातून आज कीर्तनाला आला. त्याचे वडील वारले, कालच दावा झाला. तरी कीर्तनाने मला सांगितलं असतं तर मी त्याच्या घरी भेटायला गेलो असतो. आणि मी त्याचं नाव कधी विसरत नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्याला एक ट्रॅक्टर दिला, म्हणजे मला नाही दिला, गोशाळेला. आणि सगळी त्याची रचना होती. तो आपल्या गोशाळेला पाठवला. आपण तो गोशाळेला चारा जमा करतो. आता 350-400 गाई आहेत तिथं. हा श्रीहरी बरं. आणखी सुद्धा मी उभं करतो तुम्हाला. मला एक पिकअप गाडीची गरज आहे. उभे राहा. काही देता का? बरं चला. असो, आता तर एक कथा आलती माझ्याकडे. हे टेप नको करू रे. अत्यंत प्रेमाने उत्सव चालू आहे. खरं म्हणजे अत्यंत उत्साहाने तुम्ही उपस्थित आहात. तुम्ही जर धीरे धीरे आले असते ना तर मला शंका आली असती की तुम्ही कीर्तनाला नाही आले. पंगत आहे ना. हां, असं वाटलं असतं मला तुम्ही पंक्तीसाठी आलात. पण तुम्ही अगोदरच सगळा मंडप जर या ठिकाणी उपस्थित असेल तर तुम्ही पंक्तीसाठी आला नाही, तुम्ही कीर्तनासाठी आलात. आता बऱ्याचदा शेवटी पंगत असल्यानंतर काही लोक अगोदर येतात, म्हणजे टाळ घ्यायला येतात. टाळकरीच येतात फक्त. नंतर थोडेफार असतात. मग 8:45च्या वेळेला खूप येतात. ते कशासाठी येतात आमच्या लक्षात येते. काही वेळेवर येतात. असो, अत्यंत उत्साहाने हा उत्सव आपण साजरा करता. ही सगळी गायक मंडळी तुम्हाला भेटलीत. हे देवदुर्लभ माणसं आहे, सगळे लक्षात ठेवा. आणि ही सगळी इतकी चांगली गायक मंडळी, इतकी चांगली वादक मंडळी आपल्याला सगळे भेटलेत या ठिकाणी सज्जनानं. 5 दिवसापासून सुरू आहे आपला अखंड हरिनाम सप्ताह. देत जा थोडा सूर, देत जा. थोडं वडीत जा सूर. हा असू द्या. हां, पांढरे 3 बस. ते मेळ नाही येत त्या दोघीचा. बरं राहू दे. तो हां सूर देत जा फक्त. विठाला विठाला कसं आहे पहा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवाचं लक्षण सांगतात. विषय असे आहेत की उपमा अनेक दिल्या जातात वैष्णवाला. उपमा अनेक साधूला दिल्या जातात, पण त्या उपमा फक्त दर्शन करून देणाऱ्या असतात. उपमा अनेकांच्या साधूला दिल्या जातात. एका ठिकाणी महाराजांचं नाव काय? जगन्नाथ महाराज, केदारनाथ महाराज. एका ठिकाणी साधूला चंदनाची उपमा दिली, पण ती उपमा कमी वाटली नाही का. चंदनाची उपमा देण्याचं कारण असं होतं की चंदनाच्या ठिकाणी काही गुण आहेत, आणि जे गुण चंदनाच्या ठिकाणी आहेत ते साधूच्या ठिकाणी आहेत. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. हे उपमा आहे बरं का. उपमा हे फक्त दर्शन करून देण्यासाठी असते. उपमेय तसंच असते असं नाही. गो सदृश्य गवया अशी एक उपमा आहे. अर्थापत्ती आपल्या उपमान प्रमाणामध्ये ती आलेली आहे. गाय नावाचा पशु, गवय नावाचा पशु कसा आहे तर गायीसारखा आहे. हे उपमा आहे. म्हणजे गवय म्हणजे गायी नाही. तसं उपमा दिल्या जाते साधूचं दर्शन करून देण्यासाठी चंदनाची. उपमा देण्याचं कारण असं आहे की चंदनाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते संताच्या ठिकाणी आहेत, साधूच्या ठिकाणी आहेत. चंदनाच्या ठिकाणचा गुण आहे परोपकारता, शीतलता. हे चंदनाच्या ठिकाणचे गुण आहेत. चंदन काय करतो? परोपकार करतो. चंदन काय करतो? अत्यंत शीतल असतो.
तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये बुनभर जर टाकला तर ते तेल शांत करण्याची बुंद एक क्षण शीतल कैरी, शीतल कैरी, बुंद एक क्षण शीतल कैरी, शीतल कैरी, बुंद एक क्षण शीतल कैरी, शीतल कैरी, बुंद एक क्षण शीतल कैरी. तापलिया तेला पावन चंदने, तापलिया तेला पावन, तापलिया तेला पावन चंदने, तापलिया तेला पावन चंदने, बुंद एक क्षण शीतल कैरी, शीतल कैरी, बुंद एक क्षण शीतल कैरी. शीतल कैरी, बुंद एक क्षण शीतल कैरी, शीतल कैरी, बुंद एक क्षण शीतल कैरी. शीतलता हा गुण आहे, परोपकारता हा गुण आहे. चंदनाच्या ठिकाणी, साधूच्या ठिकाणी सुद्धा एक गुण आहे, म्हणून चंदनाची उपमा दिल्या गेली. पण हे उपमा आहे, साधू काही चंदनासारखे नसतात, कारण चंदनाच्या ठिकाणी अवगुण असतात, ते साधूच्या ठिकाणी नसतात. काही गुण आहे म्हणून उपमा दिल्या जाते. अवगुण आहेत ना साधू आपल्या चंदनाच्या ठिकाणी. अरे चंदनाच्या ठिकाणचा अवगुण असा आहे, याच्यात हवा येते का त्याची? असू दे, आता मी असं करतो, बंद करा ते. चला हवा येऊ द्या म्हटलं की सोडत जा. मी म्हणत जाईल चावाला, चला हवा येऊ द्या, मग तुम्ही अरे चला हवा येऊ द्याच म्हणतात ना, त्याला हवाच आहे ना ते. चला. आणि म्हणून चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत ना. सांगू का तुम्हाला चंदनाच्या ठिकाणचे अवगुण? ऐकताय ना तुम्ही प्रेमाने? ऐका. चंदनाच्या ठिकाणचा अवगुण माऊली असं म्हणतात, काढोनी सापाचे वेळे मग चंदना खेव देणे घडे, विवशी चढे मग पडे निधान हाता. तो आपल्या सोबत सापाला ठेवतो ना चंदन. मलयागिरी चंदनाला सगळ्या त्या खोडाला सापाचे वेळे असतात. काय उपयोगाचा तो चंदन आपल्याला? अगोदर सापाची भेट, अगोदर सापच फणा करून उभे असतात. किती आणले किती आणले. आता त्या सापाच्या भुसकाराने आपण परत येतो बा, कारण तेवढं आपण नेऊ शकत नाही. मग चंदनाची भेट कधी घेणार तुम्ही? चंदन आपल्या जवळ सापाला ठेवतो, हा चंदनाच्या ठिकाणचा फार मोठा अवगुण आहे. अवगुण आहे. आणखी एक अवगुण सांगतो तुम्हाला. चंदन सगळ्याच झाडांना सुगंधित करत नाही ना. सगळ्या झाडांना नाही सुगंधित करत. बोरीला करतो, बाबडीला करतो. म्हणावं लागलं महाराजांनी, चंदनाने बोरी व्यापिलेल्या चंदनाने बोरी, व्यापिलेला चंदनाने बोरी, व्यापिलेला चंदनाने बोरी. संताने सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिलेल्या चंदनाने बोरी, संताने सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिलेल्या चंदनाने व्यापिलेला. संताने सरता, बरं का, सरिता म्हणजे नदी होते. संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी येली किंवा व्यापी येल्या. म्हणून बोरीला तू सुगंधित करतो, बाबडीला तू सुगंधित करतो, पण चंदनाच्या ठिकाणी हा भेद आहे की चंदन त्या ठिकाणी केळीला सुगंधित करत नाही, चंदन त्या ठिकाणी बांबूला सुगंधित करत नाही, आणि चंदन त्या ठिकाणी हिंगाला सुगंधित करत नाहीत महाराज. हिंग त्याच्या जवळ असलं तरी सुगंधित होत नाही, केळी त्याच्या जवळ असली तरी सुगंधित होत नाही, आणि बांबू त्याच्या जवळ असला तरी सुगंधित होत नाही. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की केळीला अनेक पडदे असतात. केळीच्या त्या खोडाला किती पडदे काढणार तुम्ही? एक पडदा काढला की दुसरा तयार असतो, दुसरा पडदा काढला की तिसरा तयार असतो. श्रवण करताना ज्याच्या अंतकरणामध्ये पडदे आहेत, वक्त्याबद्दल पडदा आहे, वक्त्याच्या जातीबद्दल पडदा आहे, वक्त्याच्या प्रदेशाबद्दल पडदा आहे, वक्त्याच्या पाकिटाबद्दल पडदा आहे. हे पडदे आहेत का नाही? श्रवण करताना हे एकही पडदा नसला पाहिजे, लक्षात ठेवा. त्याला जाऊ द्या ना नरकात, तुम्हाला मुक्त करायला आला ना तो.
त्याचा कशाला विचार करताय तुम्ही? तुम्हाला त्याचं काय होईल ते होऊ द्या ना, पण तुम्ही चांगलं ऐका ना, तुम्ही मुक्त व्हाल ना. श्रवण मुक्त करण्यासाठी असते ना. म्हणून केळीचं झाड सुगंधित होत नाही कीर्तनात आलं तरी, कारण परदे ठेवून येते म्हणून. केळीचं झाड सुगंधित होत नाही. हिंगणाचं झाड सुद्धा सुगंधित होत नाही महाराज. हिंगणाचं झाड सुगंधित न होण्याचं कारण असं सांगितलं की हिंग जवळ राहतो, त्या चंदनाच्या जवळ राहतो, ते पण दुर्गंधी सोडत नाही. दुर्गंधी सोडत ते दुर्गंधी आहे ना, ते सोडत नाही. तो तुमच्या लक्षात आलं ना. सोबत राहतो, दिंडीत येतो, पताका घेतो, टाळ घेतो, हे सगळं करतो, पण ते नाही, फुटाणे पाहिजेत त्याला रोज संध्याकाळी. म्हणून किती दिवस चंदनाच्या संगतीने राहिला तरी सुगंधित होत नाही. हे लेका दुर्गंधी सोडून दे, चंदन तुला सुगंधित केल्याशिवाय राहणार नाही. दुर्गंधी सोडून दे. दुर्गंधी घेऊन तिथे येतो तू. दुर्गंधी घेऊन लोक लेका दर्शन घेतायत, लोक आपल्याला वाह करतायत, लोक आपल्याला म्हणतायत. दुर्गंधी सोडली पाहिजे ना, सोडली पाहिजे. म्हणून सुगंधित होत नाही हिंग. आणि तिसरं सांगतो तुम्हाला, बांबूही सुगंधित होत नाही बघा. जवळ असून सुगंधित होत नाही. त्याचं कारण असं आहे, उपमा आहे, चंदनाची उपमा आहे, पण भेद सांगतो तुम्हाला. सुगंधित का होत नाही त्याचं कारण असं सांगितलं की बांबूला गाठी असतात. गाठी असतात ना, बांबूला गाठी असतात. बांबू वरच्या गाठीचा असताना तासून काढले असते आपण, पण बांबू वरच्या गाठीचा नसतो, बांबू आतल्या गाठीचा असतो. आतल्या गाठीचा असतो. हे मी सगळं बांबू बद्दल बोलतो. सुगंधित होत नाही. ह्या उपमा आहेत. मला लक्षण सांगायचं आहे. उपमा वेगळ्या असतात, लक्षण वेगळं असतं. ह्या उपमा आहेत. पण मी एक सांगत राहील महाराज, की जो बांबू जन्मभर चंदनाच्या संगतीने राहून सुगंधित होणार नाही, त्या बांबूने माझे सगळे वारकरी ज्या रस्त्याने आमच्या निवृत्तीनाथांची वारी करतात, त्या रस्त्यावर त्यांनी उभं राहावं. त्या रस्त्यावर उभं असल्यानंतर एखाद्या वारकऱ्याचं लक्ष त्याच्याकडे जावं. लक्ष गेल्यानंतर त्या वारकऱ्याने त्याला तोडून घ्यावं, मस्त सरळ बनवावं आणि त्याच्यावर पताका लावली, बांबू तो लेका चंदनाच्या संगतीने किती दिवस राहिला ना, चंदन तुला सुगंधित करणार नाही. पण माझ्या ज्ञानोबा तुकोबारायची पताका जर तुझ्यावर लावल्या गेली तर लोक तुझी सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाही. पाळी पंढरीनाथ लढा त्याचा, पंढरीनाथ त्याचा, पाळी पंढरीनाथ लढा तरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्याचा, पाळी पंढरीनाथ संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्याचा, पाळी पंढरीनाथ. चंदनाचे गुण आहेत हो. म्हणून काय चंदन आहेत का माझे संत? गुण आहेत, त्यांच्या ठिकाणी गुण आहेत. चंदनाचे गुण आहेत, ते त्याच्या ठिकाणी आहेत. तैसे तुम्ही जगी संत जन असं म्हटलं जाते. पण चंदन नाही संत. संत चंदनाच्या पलीकडचे आहेत महाराज. वैष्णव चंदनाच्या पलीकडचे आहेत, लक्षात ठेवा. चंदन पाहतो कोणाला सुगंधित करायचं आहे, चंदन पाहतो कोणाला सुगंधित करायचं आहे. तसे संत पाहत नाहीत. भलतिया भावे शरणदाता भेटी, पाळी तसे तुटी जन्मव्याधी पाहत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्ती भक्त करुणा
1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. जोग महाराज लोकमान्यांच्या सोबत होते. जोग महाराजांची इच्छा होती, बोलू नका, जोग महाराजांची इच्छा होती क्रांतीच्या लढ्यामध्ये सामील होण्याची. लोकमान्य टिळक आणि ते अत्यंत चांगले मित्र होते. दोघंही पुण्यातलेच होते. काही बंदीतले लोकसुद्धा त्यावेळेचे बंदीतले काही लोक जोग महाराजांच्या सोबत राहायचे. त्यांनासुद्धा जोग महाराज सांभाळायचे. त्यावेळेला लोकमान्याने त्यांना सांगितलं की जोग महाराज, स्वातंत्र्य मिळवण्याचं काम आम्ही करतो, कारण तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच. स्वातंत्र्य मिळवण्याचं काम आम्ही करतो, सांभाळण्याचं काम तुम्ही करा. म्हणून मिळवण्याचं काम लोकमान्याने केलं आणि स्वातंत्र्य सांभाळण्याचं काम जोग महाराजांनी केलं. आज महाराष्ट्रामध्ये महाराज ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी कीर्तन दिसेल ना, त्या ठिकाणी माझे जोग महाराज आहेत. महाराष्ट्रातली एकही पत्रिका अशी नाही की ज्या पत्रिकेवर जोग महाराजांचा विद्यार्थी नाही. म्हणून मी नेहमी म्हणेल की ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या ठिकाणी जोग महाराज आहेत, आणि ज्या ठिकाणी मृदंग असेल त्या ठिकाणी स्वामी महाराज आहेत, बंकट स्वामी महाराज. जोग महाराजांशिवाय आणि बंकट स्वामी महाराजांशिवाय कीर्तन होऊच शकत नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातलं असो वा देशातलं असो. म्हणून खऱ्या अर्थाने हे सांभाळण्याचा विचार ज्यांनी केला त्या संस्थेबद्दल तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी गाव विचारला जाते, त्या ठिकाणी तालुका विचारला जातो, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जिल्हा विचारला जातो, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिक्षण विचारलं जातं, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जात विचारला जात नाही. न पाहे याती कुडाचा विचार, नाही विचारला जात, नाही विचारला जात, आजही विचारला जात नाही. आणि म्हणून चंदन सुगंधित करतो, उपमा दिल्या जाते, पण साधू त्याच्या पलीकडचे आहेत. म्हणून मला सांगू द्या, उपमा वेगळी आहे, लक्षणं वेगळे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. काही ठिकाणी तर साधूला शिक्षकाची उपमा दिल्या जाते ना, गुरुजीची उपमा दिल्या जाते, गुरुजीची उपमा दिल्या जाते. गुरुजी कसे असतात बुवा? गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत ते गुरुजी असतात. गुरुजी विद्यार्थ्याला शिकवत आहेत ते गुरुजी असतात. पहिल्या वर्गावर शिकवणारे गुरुजी BEd DEd MAd झालेले असतात, तरी पण त्या ठिकाणी येत आहेत. पहिल्या वर्गावर शिकवणं तसं फार कठीण असते. 10वीला शिकवणं सोपं आहे, पण पहिल्या वर्गातल्या पोरांना शिकवणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. पहिल्या वर्गातल्या पोराला शिकवणं फार कठीण आहे. ते त्या गुरुजीलाच माहीत असते किती कठीण आहे. म्हणून ते काय महाराज ते पोरं काय करतील काही सांगता येत नाही. मी तर सांगत असेल की एका मुलाला विचारलं गुरुजीने, का रे रामू, म्हणे काय गुरुजी, तुला घटना आणि दुर्घटना यातला फरक सांगता येईल का रे? म्हणे सांगता येईल गुरुजी, तुम्ही कालच मारलं मला, त्याच्यामुळे फरक तर सांगितलाच पाहिजे. सांग काय फरक आहे? घटना कशाला म्हणतात? म्हणे गुरुजी, आपल्या शाळेला आग लागणं ही घटना. बरं चाल, हे झाली घटना. दुर्घटना कशाला म्हणतात रे? गुरुजी, त्याच्यातून तुम्ही जिवंत बाहेर आहे नाही दुर्घटना. आग लागणं ही घटना, त्याच्यात तुम्ही जिवंत राहणं आमच्यासाठी दुर्घटना. पोरं शिकवणं कठीण असतात, महाराजांना माहीत आहे. प्रसिद्ध दृष्टांत आहे, अनेकदा तुम्ही ऐकलेलं आहे. आमचे ढोक महाराज सांगत असतात विद्यार्थ्याला शिकवणं कसं कठीण आहे. विचारलं विद्यार्थ्याला, बापरे, का रे बामन म्हण बरं. ब्राह्मण, तो म्हणायचा भामन. अरे ब्राह्मण, तो म्हणायचा भामन. अरे मूर्ख, ब्राह्मण, तो म्हणायचा दामन. सरळ बसणं आबा. शेवटी याला आलंच पाहिजे, नाही तर हा बामनच म्हणत राहील, याला ब्राह्मण म्हणता आलं पाहिजे. मग गुरुजीने त्याला विचारलं, का रे तुझ्या घरी बैल? म्हटले मग गुरुजी, आमच्या घरी बैल आहेत. लहान मुलं नाही का, मग आमच्या घरी बैल आहेत. चारा कशात खातात रे? तुम्हाला माहित नाही का गुरुजी, त्याला गव्हाण असते, गव्हाण. बापरे, अशी गव्हाण, त्याच्यात चारा टाकायचा असतो, मग ते बैल खातात. अच्छा, पायाला भेटतील का रे? भेटतील ना गुरुजी. तुम्ही एखाद्या श्रीमंताच्या घरचं लग्न असलं का नाही, तिकडे जा, ते बफे पार्टी आहेत ना, ते सगळे बैलच असतात, तसेच असतात बैल, असेच उभे राहतात बैल. बैल पाहायची गरज नाही, ते बफेलो पार्टी आहे.
अच्छा, गव्हाणीच चारा खातात होय. म्हटले हा गुरुजी. आणखी काय रे तुझ्या घरी? आमच्या घरी शेळ्या आहेत, शेळ्या. बापरे, कसं काय चारा खातात रे? मग असा बांधल्या जातो, ते अशा पाय टाकतात, मग खातात शेळ्या चारा. बापरे. आणखी काय रे? मग कोंबड्या आहेत आमच्या घरी. आम्ही वारकरी असून कोंबड्या आहेत आमच्या घरी. आहेत का? हा, नाही ना. वारकऱ्यांनी चला. आणखी काय रे? म्हणे घोडा आहे, घोडा. बापरे, घोडा कशात दाना खातो रे? तुम्हाला माहित नाही गुरुजी? अरे त्याला असं ते बांधल्या जाते. हा, त्याला काय म्हणतात रे? म्हणे त्याला तोबरा म्हणतात, तोबरा. बापरे, तोबरा म्हणतात त्याला. म्हटले मग तोबरा म्हणतायत, म्हण बरं. तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तो ब्राह्मण. क्रिया करूनी दाविती अंगी, क्रिया करूनी दाविती अंगी. भजन चालू झालं की ते चालू करत जा. भजन बंद झालं की बंद करायचं. तोपर्यंत आम्हाला घाम आला की आम्ही भजन करत जाऊ. तुम्ही चालू करायचं. राहू द्या पंखा. हा, तेच चालू करायचं मोठं. हां, भजन चालू झालं की बस रे बाबू, बस बस बस, विक्षेप होतो बस. हा, भजन चालू झालं की हवा येऊ द्यायची. चला. शिक्षकाची उपमा दिल्या जाते. काही शिक्षक विद्यार्थ्यासाठी लहान होतात. संतही लहान होत आहेत, खूप लहान होत आहेत महाराज, खूप लहान होत आहेत. संत आपलं स्थान सोडून लहान होत आहेत. वैकुंठात राहणारे संत आपल्यासाठी इथे येतात म्हणजे लहान होत आहेत. एक गोष्ट सांगू का? नक्की सांगतो पहा. दुसऱ्यासाठी लहान झालेला माणूस आहे ना, तो कधी लहान राहत नसतो. समाज त्याला मोठं बनवत असते. लक्षात ठेवा. लहान स्वतःसाठी आपण मोठे असलो तरी चालेल, पण आपण दुसऱ्यासाठी लहान असलं पाहिजे. तुम्ही लहान व्हा, दुसऱ्यासाठी लहान होत राहा. लहान तुम्हाला समाज कधी राहू देणार नाही. समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण आपण आपल्यासाठी लहान होतो महाराज, दुसऱ्यासाठी नाही. आणि म्हणून शिक्षक लहान होत आहेत, गुरुजी लहान होत आहेत, म्हणून ते लघु राहत नाहीत, गुरु होत आहेत. गुरु, गुरु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. आणि म्हणून शिक्षकाची उपमा दिल्या जाते, गुरुजीची उपमा दिल्या जाते. पण ही उपमा आहे, हे लक्षण नाही. उपमा आहे, ही उपमा आहे. उपमा दिल्या जाते. ते लक्षण का ठरत नाही त्याचं कारण सांगणार आहे मी. गुरुजी लहान होत आहेत, गुरुजी विद्यार्थ्याला शिकवत आहेत, अत्यंत प्रयासाने शिकवत आहेत. पण 1 तारखेची वाट पाहतात. पाहतायत ना? 1 तारखेची वाट पाहत आहेत गुरुजी. आता गुरुजीला पगारही खूप आहे, काम कमी पगार जास्त. हो, असे गुरुजी 1 तारखेची वाट पाहतात. म्हणून फक्त उपमा आहे, लक्षण नाही. दुसरी उपमा दिल्या जाते ती आईची आहे. आईची उपमा आहे. खरं म्हणजे दिली पाहिजे. संतांना आईची उपमा दिली पाहिजे, दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आई महाराज मुलावर जितकं प्रेम करते ना, जगात तेवढं प्रेम कोणीच करत नाही. लक्षात. मातीची आची ती अवघी बालकाची व्यापी, देह विसरे आपुला जवळ घेता तिने गेला. बालकाची व्यापी, देह विसरे आपुला जवळ घेता तिने गेला, तिने गेला, तिने गेला.
मुलाचा जन्म होतो म्हणजे मुलाचाच जन्म होतो असं नाही. मुलाचा जन्म होतो त्यावेळेला आईचा सुद्धा जन्म होतो. मुलाचा जन्म होतो त्यावेळेला फक्त मुलाचा जन्म होतो असं नाही, आईच्या मातृत्वाचा सुद्धा जन्म होत असतो महाराज. आणि ज्यावेळेला मातृत्वाचा जन्म होतो ना त्यावेळेला ती माता बनत असते. आणि ज्यावेळेला माता बनत असते ना त्यावेळेला तिला समजते की आपल्या मुलाला कसं सांभाळलं पाहिजे. आई जेवढं सांभाळत असते, अरे माऊलीला सांगावं लागलं महाराज की मातेचा सोयरा केतुला पा की जो मातेची आई उदरा, तो मातेला किती आवडतो, तो फक्त आणि फक्त माते इतकाच आवडतो. हो, तुम्ही बसा ना खाली, ही मंडळी बसा 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 बसा. विठाला विठाला विठाल विठाला विठाल विठाल विठाला विठाला विठाला. काही गोष्टीमध्ये रविदास महाराज आपण बदल करू शकतो, पण काही गोष्टीमध्ये आपण बदल नाही करू शकत. काही गोष्टीमध्ये नाही बदल करू शकत. चोपदारला विचारतो, चोपदार तुम्ही शेती बदलू शकता, हे विकून दुसरी घेऊ शकता का नाही? हो म्हणा. अरे शेती बदलू शकतो ना आपण, बदलू शकतो. शेती आपण बदलू शकतो. या दुकानावर जर उधारी जास्त झाली तर दुकानही बदलू शकतो आपण. उधारी जास्त झाली दुसरं दुकान, आपण दुकानही बदलू शकतो. आपण शेती बदलू शकतो, आपण दुकान बदलू शकतो. आपण पैसा बदलू शकतो. 100ची नोट देऊन 50-50च्या नोट घेऊ शकतो ना आपण. म्हणजे पैसाही बदलू शकतो आपण. आणखी नोकरी बदलू शकतो आपण. ही नोकरी नाही दुसरी नोकरी आपण करू शकतो. मला सांगत जा बरं का तुम्ही आता. आपण शेती बदलू शकतो, आपण जमीन बदलू शकतो, आपण दुकान बदलू शकतो, आपण घर बदलू शकतो, आपण पैसा बदलू शकतो. आणखी काय बदलू शकतो आपण? काय बदलू शकतो आपण? अरे बदलू नका पण सांगा तर खरी, काय बदलू शकतो आपण? आणखी ड्रायव्हर बदलू शकतो. आणखी अरे आणखी सांगा ना. बायको बदलू शकतो का नाही? अरे हो तर म्हणा, बदलू नका. बदलू आता बदलून कुठं भेटणार? आपलीच तर पंचायत आहे का हो, आहे ना? ऐका ऐका ऐका, ह्या सगळ्या गोष्टी आपण बदलू शकतो दादा, पण जगामध्ये आई नाही बदलू शकत. वाह. आई नाही बदलू. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे आम्ही मेलो साला एका तासापासून. ऐका, मला आईसाठी बोलायचं नाही, मला साधूसाठी बोलायचं आहे. आई खूप प्रेम करते महाराज. आई इतकं प्रेम मुलावर कोणी करू शकत नाही. मुलाला माझी विनंती आहे, खऱ्या अर्थाने लहानपणी जर माय आपल्यावर अत्यंत प्रेम करत असेल तर म्हातारपणी तिचं कर्ज फेडून द्या. खरंच फेडा. तुमच्या घरात पितृदोष राहणार नाही, तुम्हाला कोण्याही तीर्थाला जाण्याची गरज पडणार नाही. खरं सांग.
त्यांचं कर्ज फेडलं पाहिजे कडे. आणि कर्ज फेडण्याची संधी ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त असेल ना ते भाग्यवान असतात. काही जास्त दिवस नसतात. आणि म्हातारपण हे म्हातारपण असतं, शेवटी त्याला सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं असते. अरे काडी सांभाळते राव म्हातारपण, आपण सांभाळलं पाहिजे ना. काडी नाही का, काठी म्हातारपण सांभाळते महाराज. काठी जर म्हाताऱ्या माणसाला आधार देत असेल तर मुलाने दिला पाहिजे ना, मुलाने दिला पाहिजे ना. एक कवी असं वर्णन करतात, जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, माताजी ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का. बरोबर है. जब तू चलना सीखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. जब तू खेलने निकला तो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. ससुर जी ने तुझे पूजा वो पाट भी था लकड़ी का. गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी लिया लकड़ी का. और चिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का. सज्जनानो, काडी जर आधार देत असेल म्हातारपणी तर मुलाने दिला पाहिजे ना, दिला पाहिजे ना. ते कर्ज फेडण्याची संधी ज्याच्या जीवनामध्ये उपलब्ध असेल ते भाग्यवान आहेत. मला माहीत आहे मायला आणि बायकोला सांभाळणं फार कठीण असते महाराज. हे बोलायला काय लागते. आता आम्हाला फक्त मायाच आहे होती, त्याच्यामुळे आम्हाला माहीत नाही. पण तुम्ही बऱ्याचदा अडचणीत सापडत असाल. इकून माय सांभाळायची, इकून हे सांभाळायची. कसं सांभाळायचं हेच कळत नाही माणसाला. पण ते सांभाळण्याची कसरत असते मात्र. आणि म्हणून उपकार आहेत. चला, मला आई सांगायची आहे ना, माझ्या साधूसाठी सांगायची आहे, वैष्णवासाठी सांगायची आहे. आई मुलावर फार प्रेम करते महाराज. बोलत असते हो, लहानपणी काहीच कळत नाही तरी बोलते हो. 5-7 महिन्याचं असते बघा, असं टाकलेलं असतं आणि आई त्याच्या शेजारी बसलेली असते, बरोबर आहे ना, आणि त्याच्याशी बोलते. हो बोलते ना. काय समजते त्याला बरं खरं सांगा. आता तुम्हालाच विचारलं पाहिजे नाही, काय समजते त्याला खरं सांगा. काही समजते का? काहीच समजत नाही. माझे भांडे राहिले दादा म्हणते ना, असं माझं धुणं राहिलं म्हणते ना, अच्छा छान छान झोपलं पाहिजे असं म्हणते ना. अरे हो का नाही. काय समजते त्याला भांडे. त्याला काय महाराज, त्याला सी आणि सू समजत नाही. त्याला भांडे काय समजणार आहे तो, काहीच समजत नाही त्याला. तरी आई बोलते प्रेमानं. ते खुदकून हसते फक्त थोडं. आता छान छान झोपलं पाहिजे. आता तुझा दादा येणार आहे ट्युशनवरून, मला तो शाळेत जाणार आहे, आता त्याचा डबा करून द्यायचा आहे म्हणते ना, असं म्हणते. आता तुझे पिता येणार आहेत घरी, पिता 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 घरी येणार आहेत तुझे पिता पिता. तुमच्याकडे पिताच म्हणतात ना. पिता पिता तुझे घरी, पिता पिता घरी तुझे पिता येणार आहेत, त्यांच्यावर थंडगार पाणी टाकायचं आहे मला. प्रेमाने बोलत असेल तर म्हातारपणी तिच्याशी प्रेमाने बोलणं हे मुलाचं कर्तव्य आहे. मला आईसाठी बोलायचं नाही, मला साधूसाठी बोलायचं आहे. आई खूप प्रेम करते आपल्या मुलावर, पण ऐका उणीव अशी आहे की ती आपल्याच मुलावर करते. आपुलियाचा कडवळा आणि बाळावरी नये, अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये. आपुलियाचा कडवळा अनिक बाळावरी नाही, अनिक बाळावरी आपुलियाचा कणवळा, अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये. उपमा दिलेली असली तरी सुद्धा फक्त मुलासाठी, दुसऱ्यासाठी नाही, फक्त मुलासाठी. नावेची उपमा आहे, पण नाव जड आहे ना हो, नाव जड आहे. काय पसायदान आहे महाराज माऊलीचं. पसायदानाचा अर्थ समजून घ्या, फक्त पसायदानाचा अर्थ समजून घ्या तुम्ही. 9 वेळात राजा, फक्त पसायदान तर समजून घ्या. अरे चंद्रमा आहे, पण या चंद्रमेमध्ये लांछन आहे म्हणून उपमा दिल्या जात नाही, ते अलांछन आहे. चंद्रमेचे अलांछन. मार्तंड आहे पण तापहीन आहे.
बगीचे आहेत कल्पतरुषे पण अचल नाही चल आहे. चल कल्पतरुषे आरव. चिंतामणीचे गावाचे गाव आहे पण कोणची चिंतामणी? मृत चिंतामणी नाही, चेतन चिंतामणीचे गावाचे गाव आहेत. आरव आहेत आरव नाही का. कोणचे आहेत ते? बोलते आरव आहेत. हे सगळं साधूचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांचं जिणं म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रंथोपजीवीये. ग्रंथ हे ज्यांचं जगणं आहे. ग्रंथावर जगणं वेगळं आहे आणि ग्रंथ जगणं वेगळं आहे. ग्रंथ उपजीवीये. ग्रंथ तीच त्यांची उपजीविका आहे. असे संत आहेत महाराज. म्हणून कोणाचीच उपमा संताला चालत नाहीत. संत हे वेगळे आहेत नाही का. ह्या उपमा आहेत. संत याच्यापेक्षा वेगळे आहेत. शिक्षक विद्यार्थ्यासाठी आहेत. माय मुलासाठी आहेत पण संत जगासाठी आहेत. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट देती परोपकारी देह कष्ट भीती फक्त जगासाठी जे असतात ना 750 वर्षानंतर त्यांच्याच मंदिराला 25 किलो सोन्याचा कळस बसू शकतो. लक्षात ठेवा. स्वतःसाठी तर कुत्रेही जगतात महाराज, स्वतःसाठी तर कोंबड्याही जगतात. पण मला असं वाटते धर्मप्रचारकाने दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. खरंच जगलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगण्याचा जो आनंद आहे ना तो स्वतःसाठी जगण्याचा कधीच नाही. लक्षात ठेवा. खरं सांगतो तुम्हाला. म्हणून जगलं पाहिजे दुसऱ्यासाठी आणि तो आनंद फार वेगळा आनंद असतो. आणि श्रीमंताला 2 पैसे शिल्लक असणाऱ्या माणसाला जर हा आनंद घेता येत नसेल तर धिक्कार असो त्या माणसाचा. काय करतात त्या सागरातल्या पाण्याला? काय करताय? एवढं मोठं पाणी यायले का तुझ्याजवळ तरी सुद्धा टँकर चालू आता असलं तरी. आणि कुठं पडतो तो गावाच्या गावं वाहून जात आहेत. काय करायचं तुझ्या पाण्याचं? आम्ही इतकं पाणी 75% पाणी या पृथ्वी तलावर असून सुद्धा एक 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 हिस्सा पृथ्वी तू आसुसलेली ठेवतो. काय चाटायची तुझी श्रीमंती? तुझ्यावर प्रवास करताना सुद्धा आम्हाला घरून पाणी घेऊन जावं लागतं. लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या उपयोगी न पडणारं पाणी खारं झाल्याशिवाय राहत नसतं. दुसऱ्याच्या उपयोगी पडलेलं पाणी, दुसऱ्याचं कधीच उपयोगी न पडलेलं पाणी म्हणजे समुद्र. दुसऱ्या म्हणजे मेघ. नाही विचारत मेघ अगंदारी शेत, मेघ अगंदारी शेत, मेघ अगंदारी शेत. नाही विचारत मेघ अगंदारी शेत, मेघ अगंदारी शेत, मेघ नाही विचारित मेघ अगंदारी शेत, मेघ अगंदारी शेत. समाजाच्या कल्याणासाठी ज्यांचा अवतार आहे ती सना पुढे तीर्थयात्रा करशी तरी कापडीच होसी परी वैष्णवन होसी अरे जना. तीर्थयात्रा करणाऱ्याला तुम्ही वैष्णव म्हणणार नाही म्हटले? नाही म्हणणार. तो कापडी आहे. काय तीर्थयात्रा कोणी करू शकते? तुम्ही कीर्तनकाराला सुद्धा वैष्णव म्हणणार नाही. नाही, तो गुणीजन आहे. गुण असला की कीर्तन माणूस करू शकतो. बोलता आलं पाहिजे फक्त. नवीन पोपट सुद्धा पहा बरं कसे पुढे चालले आमचे. गाड्या पुढे निघाल्या त्याच्या. बिचारायला बोलता येते चांगलं नाही का. आणि म्हणून बोलता येते. त्याला गुणीजन म्हणता येईल, वैष्णव नाही म्हणता येणार. तुम्ही तीर्थयात्रा करणाऱ्याला वैष्णव म्हणत नाही, तुम्ही कीर्तन करणाऱ्याला वैष्णव म्हणत नाही, तुम्ही पुराण सांगणाऱ्याला वैष्णव म्हणत नाही, तर तुमचे वैष्णव आहेत कोण? वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया.
तो जया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी अवघी देवावरी माया अवघी देवावरी नाही अनेक प्रभात नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया 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 वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आलोय आपण इथं. आता काय फक्त पोरो 3 तास राहिले आपले बरं का. अवघी देवावरी माया हे वैष्णवाचं लक्षण आहे. पहा, काही गोष्टी लक्षणाने ओळखायच्या असतात. लक्षण फार महत्त्वाचं असते. थोडक्यात व्याख्या सांगून जाईन. लक्षण कशाला म्हणतायत? अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, दूषणत्रयरहितो असाधारण धर्मो लक्षणा. अतिव्याप्त नसलावं लक्षण, लक्षण अव्याप्त नसावं, लक्षणाचा असंभव नसावा, ते लक्षण म्हणतात त्याला. म्हणून अतिव्याप्त असेल तेही लक्षण नाही, अव्याप्त असेल तेही लक्षण नाही, आणि असंभव असेल तेही लक्षण नाही. लक्षणाची व्याख्याच आहे. खरं म्हणजे मी सांगेल लक्षण सांगत असताना, चोपदार मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं 5 मिनिट. बोलू का? सशाच्या शिंगाबद्दल बोलायचं आहे. हा असंभव आहे. मी सांगितलं होतं मागं, हा असंभव आहे. अरे सशाला शिंगच नाही तर ते त्याचं लक्षण कसं असेल? काळी ती गाय असं जर म्हणाल तर घोडा सुद्धा काळा आहे, ते त्या गायीचं लक्षण कसं असेल? आणि ज्याला 2 पाय असतात तो पक्षी. त्याला पक्षाला किती पाय असतात? 2. मग ज्याला 2 पाय असतात त्याला काय म्हणतात? पक्षी म्हणतात. बघा बरं, मी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला ही व्याख्या. हे अतिव्याप्त झालं, हे लक्षण दुसऱ्यावर गेलं. काळी ती गाय हे अव्याप्त झालं, आणि सशाचे शिंग याचा असंभव झाला. हे लक्षण कसं असेल महाराज? हे लक्षण नाही. लक्षण त्याला म्हणतायत की जे लक्षाला सोडून राहूच शकत नाही, ते खरं लक्षण आहे. राहूच शकत नाही. लक्षाला सोडून जे राहूच शकत नाही ते खरं लक्षण आहे. आणि म्हणून हे लक्षण आहे. तुम्हाला सांगतो, अवघी देवावरी माया. अवघी माया ज्याची देवावर आहे त्याला वैष्णव म्हणायचं. अवघी माया, अवघी माया त्याला म्हणतायत महाराज. अवघी माया, अवघी माया सांगत असताना, गंगा जैसी उददी, गंगा ज्या वेळेला त्या समुद्रामध्ये मिळते ना, त्यावेळेला अवशेष मागं ठेवत नाही, पूर्ण मिळते. पूर्ण मिळते, पूर्ण पूर्ण. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अवघी गंगा त्या सागरामध्ये मिळते, त्याला म्हणतात अवघी माया. अवघी ज्याची माया देवावर आहे. कारण काय असतं पहा, माया म्हणजे प्रेम. आपलं प्रेम जरी असलं महाराज तरी प्रेम आहे. बघा काय, पसायदानामध्येच एक ओवी आली, ईश्वरनिष्ठांची मांदी आडी. ईश्वरनिष्ठ असे गोळा व्हावेत, त्यांची मांदी इतकी मोठी असावी, असं सगळे ईश्वरनिष्ठच असावे महाराज, अशी माऊलींची इच्छा आहे. सगळे ईश्वरनिष्ठ असावेत, पण तसं होत नाही. आपण दिसतो कीर्तन करत असताना ईश्वरनिष्ठ, आपण दिसतो कथा करत असताना ईश्वरनिष्ठ, आपण दिसतो पूजा करत असताना ईश्वरनिष्ठ. पण खरी इमानदारीने सांगा माझ्या सहित तुम्ही, आपलं ईश्वरावर प्रेम आहे का नश्वरावर प्रेम आहे? आपलं प्रेम ईश्वरावर आहे का आपलं प्रेम नश्वरावर आहे? खाण खाऊन मान्य करावं लागेल आपल्याला, आपलं प्रेम ईश्वरावर नाही महाराज, आपलं प्रेम नश्वरावर आहे. नश्वर आहे सत्ता, आपलं त्याच्यावर जास्त प्रेम आहे. नश्वर आहे संपत्ती,
आपलं त्याच्यावर जास्त प्रेम आहे. नश्वर आहे शरीर, त्याच्यावर सुद्धा आपलं जास्त प्रेम आहे. तुमचं काय, आमचं सुद्धा त्याच्यावरच आहे. आपण सगळे सारखे आहोत का म्हणून तर इथं आहोत. सगळे सारखेच आहोत आपण, तुम्ही तसे आम्ही. ईश्वरावर नाही, ईश्वर निष्ठांची मांदी आडी म्हणतायत, नश्वर निष्ठांची नाही. आम्ही ईश्वर निष्ठ जरी दिसत असलो तरी मला असं वाटते आमचं प्रेम नश्वरावर जास्त आहे, नश्वरावर जास्त आहे. त्याला अवघी माया नाहीत म्हणत. अवघी देवावरी माया, सर्वस्व ज्याचं प्रेम देवावर आहे. नारद भक्ती सूत्रातलं शेवटचं सूत्र आहे पहा. त्या सूत्रामध्ये नारदजी असं म्हणतायत, अवघी देवावरी माया म्हणजे काय, काय असते पहा. त्याला नारद महर्षींनी असं म्हटलंय की पूजाशक्ती, पूजाशक्ती, वात्सल्याशक्ती, सख्याशक्ती, नाही का, गुणमहात्म्याशक्ती आणि शेवटी परमविरहाशक्ती आणि आत्मनिवेदनाशक्ती. म्हणजे इतकी आसक्ती, इतकी आसक्ती, इतकी आसक्ती की ते जे पाखरू असते ना, त्याला काय पाकडी म्हणतायत, पाकडी म्हणतायत. ती पाकडी, तिला माहीत असते आपला प्राण जाणार आहे, पण ती दिव्याला सोडत नाही, इतकी आसक्ती. तिला माहीत असते आपला प्राण जाणार आहे. हो, काय आलिंगन ते त्याशी अचूक मरण, पतंगा दीप्ती आलिंगन ते त्याशी अचूक मरण. त्याला माहीत असते हा दिवा आपल्याला मारणार आहे, पण तरी सुद्धा ते दिवा सोडत नाही, इतकी आसक्ती. त्या भुंग्याला माहीत असते हत्तीने येणार आहे आणि आपल्यावर पाय देणार आहे. आपण भले तैसे काष्ट कोरडे फोडण्यासाठी जरी कठोर असलो तरी या कडीतून आपण निघू शकत नाही, इतका आसक्त त्या कडीबद्दल असतो ना, इतकी आसक्ती. तो हरिण त्या गायनाबद्दल इतका आसक्त असतो ना, इतकी आसक्ती. त्याला म्हणतायत वात्सल्याशक्ती, सख्याशक्ती, आत्मनिवेदनाशक्ती. हे आसक्तीचे प्रकार आहेत. आणि जी इतकी आसक्ती असेल त्याला म्हणतायत अवघी देवावरी माया. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडोनी पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडोनी पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आटयाम देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. पांडुरंग 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 पांडुरंग. अवघी, अवघी देवावरी माया. गोरोबा काकांचं मला वाटतं हे पद आहे. मुलगा आला तरी सुद्धा, मुलगा मेला तरी सुद्धा त्यांची माया कमी झाली नाही. बस शपथ घेतली आणि तरी माया कमी झाली नाही. तुकोबारायांचा मुलगा मेला तरी माया कमी झाली नाही, बायको मेली तरी माया कमी झाली नाही. ज्याची माया घरातलं कोणी गेल्यानंतर देवावर कमी होत असते ना, ती माया कशी अवघी असेल, अवघी कशी असेल. म्हणून प्रपंचावर किती संकट आले तरी त्यांची माया कमी झाली नाही. माझ्या ज्ञानोबारायांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला आलो त्या काळातल्या धर्म मार्तंडाने, तरी देवावरची माया कमी झाली नाही. याला म्हणतायत अवघी देवावरी माया. माहिती करशील तरी नव्हे नाही, तुझं कडेल ते करी, तारसी तरी तारी मारी, जवडी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको शरण आलो, नेनतेपणे. तू करशील ते कर देवा, बस मी आलोय फक्त आता. अवघी देवावरी माया. आणि सगळीच माया देवावर असल्यामुळे नाही आणिक प्रमाण, नाही आणिक प्रमाण, हो नाही आणिक प्रमाण.
महत्त्वाचं वाटत नाही. त्यांना लौकिक महत्त्वाचा वाटत नाही, त्यांना सत्ता महत्त्वाची वाटत नाही, त्यांना प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही, आपण खूप दिवस राहिलो पाहिजे हे महत्त्वाचं वाटत नाही. कारण अवघी माया देहावर नाहीच ना, तर मग देह जास्त दिवस राहावा असंही त्यांना वाटत नाही. अवघी माया त्यांची प्रपंचावर नाही ना, म्हणून प्रपंच असाच राहावा असंही त्यांना वाटत नाही. काही हो, काही हो. देहाचा तवारा देहाचा तवारा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बोधे बाबा होते. बोधे बाबा सकाळी 3 वाजता उठायचे चातुर्मासात, माहीत आहे आपल्याला. महाराज बोधे बाबा तुम्हाला माहीत आहे, गाथा उभं ऐकायचे. दशमी, एकादशी आणि द्वादशी हा 3 दिवसाचा उपवास. दशमीच्या दिवशी एक भुक्त, एकादशीला काहीच नाही, पाणीसुद्धा नाही, द्वादशीला सुद्धा एक भुक्त. आणि एकादशीला खरं सांगा तुम्ही, पोटात काहीच नसताना माझे बोधे बाबा कीर्तन कोणाचंही असो 3-3 कीर्तनाला उभे राहायचे. कल्पना तर करा तुम्ही, कल्पना तर करा, कल्पना तर करा. आता पंगत जर वेळेवर बसली नाही तर तुम्ही पत्रवाही शकता. कल्पना तर करा. अरे यांनाच आपण पाहिलं पाहिजे ना, आता यांना पाहिलं पाहिजे ना. आणि बोधे बाबाला म्हटलं, बाबा तुम्ही गाथासुद्धा उभं राहून ऐकता? नाही म्हटलं. माझ्या तुकोबारायांचा गाथा बसून नव्हते ऐकत महाराज, बाहेर उभं राहायचे आणि ऐकायचे, उभं राहून ऐकायचे. अक्षरशः बाबाचे पाय हत्तीसारखे झाले होते, पण बाबांनी त्याचा कधीच विचार केला नाही. तुम्ही बाबाला पाहिलं असेल, नाही पाहिलं असेल, पण मी सांगितलं. पण परवा जे बाबा येत आहेत ना, त्या बाबाला जरा पहा. खरं म्हणजे तुकाराम महाराजांना आपण पाहिलं नाही, पण मला असं वाटतं की ज्यांनी तुकोबारायांना पाहिलं नसेल त्यांनी तात्यांना पाहावं. सगळे सांगत होतो आम्ही, तात्या तुम्ही नका जाऊ वारीला. आणि असे पाय झाले महाराज, अक्षरशः पायातून सगळं पाणी, ते फोडं झाले, पाणी गळत होतं. आता नाही का माऊली, अहो चालू वर्षी एवढाले पाय झाले, त्यात पाणी गळते त्याच्यातून, तरीसुद्धा माऊलीचा काकडा त्यांनी सोडला नाही. हे आमचं जाऊ द्या, हे माणसं पुन्हा तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत, लक्षात ठेवा, नाहीत भेटणार. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण अशा हलक्यात घेतो महाराज. ज्यावेळेला चांगली माणसं असतात ना, त्यावेळेला त्यांना हलक्यात घेतो आपण, आहे बा आहे. आणि मग मात्र बाबा त्यांचा सप्ताह, त्यांचं हे नामची तात्या. अरे आता पहा तात्या, तुम्ही आता दर्शन घेतायत तुमचं, ते आपल्या तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकताय, तुमच्याशी बोलतायत ते, आता पहा तात्या तुम्ही. आणि मला असं वाटतं की अशी माणसं फार विरळी असतात महाराज. त्यांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमार्थच असतो, नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन. आणि कितीही दुःख येऊ द्या, किती येऊ द्या, पडता जड बारी, पडता जड बारी, पडता जड बारी, पडता जड बारी. ओ पडता जड बारी, हो पडता
नाही अनिक प्रमाण हे नाही अनिक प्रमाण नाही अनिक प्रमाण कुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज संभाजी भारत माता वंदे मातरम गोपार कुमारी ढोपार घुमाई देवी ढोपार घुमाई देवी ढोपार घुमाई देवी ढोपार घुमाई ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार देवी ढोपार घुमाई देवी ढोपार घुमाई ढोपार कुमारी ढोपार घुमाई ढोपार कुमारी ढोपार घुमाई ढोपार कुमारी देवी ढोपार घुमाई ढोपार कुमारी ढोपार घुमाई ढोपार कुमारी ढोपार घुमाई ढोपार कुमारी ढोपार घुमाई देवी ढोपार घुमाई थोडं थांबा नंतर नंतर खाली बसा थोडा इकडेच बसा बसा स्टेजला बसा मी सांगतो त्यावेळेस झालं थोडंसं राग पोळा श्रावणीच असतो का इकडे श्रावणातच आहे ना पोळा बरोबर आजचा पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नेम महत्वाचा साधू आपला नेम कधी चुकू देत नाहीत नेमा न टळे निर्धारी किती जडभारी दुःख आलं किती मोठं दुःख आलं तर नेमा नटळे निर्धारी काय महाराज काळा होय विठ्ठल विठ्ठल विठाल 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 खरं सांगू का परमार्थ तुम्ही कोण्याही वयामध्ये करू शकता प्रपंच नाही करू शकत प्रपंच करण्यासाठी वय लागते नोकरी करायसाठी वय लागते तीर्थयात्रा करायसाठी सुद्धा वय लागते वय ना वय लागते तीर्थयात्रा करायसाठी सुद्धा जवळ हे सकड सिद्ध आहे वय लागते हो वय लागते आता जरा समजा तुम्ही ठरवलं चोपदार काय ठरवलं काय ठरवलं तुम्ही चोपदार की नाही बरं जाऊ दे आता त्याच्यासाठी सुद्धा एका विशिष्ट वयाची गरज आहे एक लक्षात ठेवा प्रपंचासाठी वय लागते नोकरीसाठी वय लागते तीर्थयात्रेसाठी वय लागते म्हणजे पायी चालण्यासाठी वय लागते पण परमार्थासाठी वयाची गरज नाही महाराज तुम्ही कोण्याही वयामध्ये परमार्थ करू शकता यारे यारे ना उम्र की सीमा हो बंधन आलं लक्षात ते तुम्ही कशाला म्हणता कोण्याही वयामध्ये तुम्ही करू शकताय सहज सांगितलं कोण्याही वयामध्ये वयाचं बंधन नाही आणि जातीचं सुद्धा बंधन नाही महाराज जातीचं सुद्धा बंधन नाही खरं सांगा तुम्ही कोण्या जातीचे
तुम्ही कोण्या जातीचे? तुम्ही कोण्या जातीचे? तुम्ही कोण्या जातीचे? आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत शेत लावू बागाईत शेत लावू बागाईत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत बारीक बारीक करू बारीक बारीक हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक हरी सोनार हरीचा सोनार हरिचा दास भजन करीता रात दिवस भजन करीता रात दिवस देव तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी रोहिदास तोचा म्हार संहार रोहिदास तोचा म्हार त्याचा करी कारभार त्याचा करी कारभार रोहिदास तोचा भार रोहिदास तोचा भार उच्च नीच काय उंच नीच काही नेने भगवन इष्टे भाव भक्त देखून याता याता याती धर्म नाही विष्णू आहे का बरं एका जातीचे सगळे या ठिकाणी? सगळ्या जातीचे या ठिकाणी आहेत. एक वाक्य बोलू का? फार महत्वाचं आहे. साधू कोण्या जातीमध्ये नसतात. साधू हे स्वतंत्र जात आहे. स्वतंत्र जात आहे. साधू कोण्या जातीमध्ये जन्माला येत नसतात महाराज. साधू हे स्वतंत्र जात आहे. माझी विनंती आहे माझ्या दादांनो, साधूला जातीमध्ये घालू नका. शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, साधूला जातीमध्ये घालू नका. माझ्या तुकोबाराने असं सांगितलं, तुम्ही जर साधूलाही जातीमध्ये घालत असाल तर तुम्हाला नरकात जावं लागेल. वैष्णवाची जाती मानिजो आपण, भोगित्व अधम कुंभ पाका. अरे ज्याचं तोंड सकाळी सकाळी पाहू नये बोलतोय, ज्याचं तोंड सकाळी सकाळी पाहू नये त्याला माकड म्हणतात. सकाळी पाहू नये महाराज तोंड, दिवसभर काम होत नाही. एका बाईने मालकाने सौभाग्यवतीला विचारलं, काय ग 10 दिवस झाले मी बाहेर, त्याला घ्या कोणतरी. 10 दिवस झाले मी बाहेर जातो, माझं कामच होत नाही, मी कोणाचं तोंड पाहतो काय सांगावं. सौभाग्यवतीने सांगितलं, तरी मी तुम्हाला म्हणत होती तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका. कोणाचं तोंड पाहू नये सकाळी. प्रभातेने घ्यावे नाव माकडाचे, तैसे दुर्जनाचे सर्व काळ सर्व काळ. अरे त्या योनीमध्ये माझे हनुमंतराय जन्माला येतात. ऐका आता ओवी, योनी जन्मला मरकट, परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, त्याशी म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तू का म्हण याती, तू का म्हण याती, तू काय म्हणे याती, तू का म्हणे याती. तू का म्हणयाती, तू का म्हणयाती,
कातयासी फलती जातीचा विषय नाही महाराज, अधिकाराचा विषय, लक्षणाचा विषय. जाती असू द्या ना, जातीचं काय घेत? कुणाही जातीमध्ये साधू जन्माला येऊ शकतायत, त्याची जाती पाहणार तुम्ही. वैष्णवाची जाती माने जो आपण भोगितो अधम कुंभ पाका. कुंभ पाका म्हणजे तुम्हाला नरकात जावं लागेल, लक्षात ठेवा. वैष्णवाची जात मानायची नाही. आणि म्हणून याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तू ऐसा वेदशास्त्रे. बघा ना ही घटना, पहा ना तुम्ही. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संगाधिक जान परम भक्त. झाली पै विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कडा श्रीमूर्तीराया. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. सख्यपणे अर्जुन नर नारायण, सृष्टी जनार्दन एक रूप. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. नाही का? याला देशालाही धोका आहे, याच्यातून लक्षात ठेवा. आणि म्हणून देशाला धोका होईल असं आपण वागायचं नाही, संप्रदायाला धोका होईल असं आपण वागायचं नाही. सज्जनानो, आपण सगळे एक आहोत. या देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाने आपल्याला ही सूचना दिली. साधूची जात कोणची असू शकते, साधू जातीत नसतात. साधूची स्वतंत्र जात असते. आणि म्हणून मी म्हटली बरं शेवटची, लक्षात ठेवा. त्यांचं जर का कमी कर्ज आता वाटा ते. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. मी आपल्या सगळ्यांना अत्यंत चांगला उत्सव आपण करता यासाठी मनापासून धन्यवाद देतो. असाच हा उत्सव अखंड चालू राहावा यासाठी जे मेहनत घेत असतील, जे काम करत असतील, जे प्रत्यक्ष या ठिकाणी राबत असतील त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्या पंक्ती असतील त्यांनाही धन्यवाद देतो. जे वाढण्याचं काम आमची तरुण मंडळी करतायत त्यांनाही धन्यवाद. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय बोलिले लेकुरे बेडे वाकुडे उत्तरे राजमा परा नाही उच्चारिता अधिकारणे आपुला राजमा परा कामे ज्ञानेश्वराला क्षमा परा ज्ञानदेव तुकाराम